यावेळी 20 एप्रिल पासून सुरू झालेल्या उन्हाळ्यात काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कोणत्या आहेत त्या गोष्टी, चला पटापट समजून घेऊया। आधी पाहूया काय करायला हवं। घराबाहेर पडताना डोकं कापडाने किंवा टोपीने झाका आणि 1 ग्लास पाणी नक्की प्या। लांब प्रवास करणारे दुचाकी वाहन चालक खिशात एक कांदा ठेवू शकतात, यामुळे लू पासून संरक्षण होईल। दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी जरूर प्यावं, विशेषतः जास्त वेळ उन्हात राहणाऱ्यांनी। हंगामी फळं, त्यांचा रस, थंडाई, लिंबू पाणी, पुदिन्याचं सरबत, उसाचा रस किंवा गुळाचं पाणी प्या। साधं किंवा माठातलं पाणी प्या। माठात थोडीशी खस किंवा चंदनाची काडी टाकून पाणी प्यायल्यास पुन्हा पुन्हा लागणारी तहान आणि गरमी कमी होते। दूध, लोणी आणि खिरीचं विशेषतः सेवन करा। साधं अन्न खा जे सहजपणे पचेल। रात्री शक्य असल्यास गच्चीवर किंवा मोकळ्या अंगणातच झोपा। पंखा, कूलर किंवा एसीच्या थेट हवेत झोपू नये। फ्रेश एअर नेहमीच हितकारी असते। आता आपल्याला काय टाळलं पाहिजे तेही जाणून घेऊया। गरम वातावरणातून थंड वातावरणात आल्यावर लगेच पाणी पिऊ नका। किमान 10 ते 15 मिनिटं थांबा। उन्हातून आल्यावर लगेच कपडे काढू नका आणि थेट कूलर वगैरे समोर बसू नका। उन्हाळ्यात दह्याचं सेवन टाळा। दही घुसळून ताक पिऊ शकता, पण ते आंबट नसावं। आणि कितीही गरमी असली तरी फ्रीज मधील थंड पाणी पिऊ नका। माठ किंवा सुरईतील पाणीच प्या। आणि हो, बाहेर असाल तर बाजारातील कोल्ड ड्रिंक्स टाळा। त्याऐवजी उसाचा रस, लिंबू पाणी किंवा फळांचं सरबत घ्या। रात्री उशिरापर्यंत जागरण करू नका आणि सकाळी उशिरापर्यंत झोपून राहू नका। खूप जास्त व्यायाम किंवा मेहनतीचं काम करू नका। अति उपवास करू नका, पण सक्षम व्यक्तींनी निर्जला एकादशीचा उपवास नक्की करावा। ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटली, उपयुक्त वाटली असेल तर ती जास्तीत जास्त शेअर नक्की करा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। हरिओम।